सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अतिथी माननीय डॉक्टर तन्मय लक्ष्मीकांत जोशी, मानसशास्त्र विभाग, HPT महाविद्यालय नाशिक. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ, उपप्राचार्य डॉक्टर दिलीप जाधव, उपस्थित प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मानसशास्त्र विभाग व समुपदेशन केंद्रातर्फे मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करावे. वेदांची माता, ब्रह्मदेवाची कन्या, वाणीची देवता, सर्व साक्षी महामाया म्हणजे सरस्वती माता. तिच्या शुभ आशीर्वादाने सर्वांनाच ज्ञान प्राप्त होऊ दे ही प्रार्थना. माझ्यामधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे, या देहाच्या कणाकणाचे नयन व्हायला हवे. जसा काजवा स्वयंप्रकाशित मीही तसे बनावे, या हृदयाचा सागर अथवा गगन व्हायला हवे, गगन व्हायला हवे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावे. डॉक्टर श्रद्धा रारावीकर यांना विनंती की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आपण सगळे मानसशास्त्राचे विद्यार्थी आज इथे मानसशास्त्रातल्या व्यावसायिक संधी अर्थात करिअर ऑपॉर्च्युनिटीज समजून घेण्यासाठी जमलो आहोत. आपण मानसशास्त्राचा अभ्यास करतोच आहोत, पण हे मानसशास्त्राचा अभ्यास स्वतःचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी, स्वतःचं करिअर उत्तम घडवण्यासाठी आणि इतरांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं योगदान देण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करणार आहे. तर आपण अभ्यास का करावा हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ नये, करिअरच्या वेगवेगळ्या संधी आपल्याला समजाव्यात ह्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आपल्याला सगळ्यांना अशी अपेक्षा असते की आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, पण खरं तर दरवेळी म्हणजे ॲक्च्युली रिसोर्सेस मर्यादित असल्यामुळे ऑफकोर्स किंवा सरकारी नोकरीच्या संधी मर्यादित असल्यामुळे आपल्याला करिअरचे वेगळे ऑप्शनसुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आता जग बदलतं आहे, लोकांची मानसिकता बदलते आहे. मानसशास्त्राचा अभ्यास किती गरजेचा आहे हे आता सर्वमान्य झालं आहे. तर आपण आपला मार्ग चांगल्या पद्धतीने निवडायचा कसा हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. मी कार्यक्रमाबद्दल तर सांगितलंच आहे, अतिथींचा परिचय कमानकर मॅडम करून देतीलच, पण त्याबरोबर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की तब्बल 16 वर्षांपूर्वी असा माझा विद्यार्थी तन्मय, तर ॲक्च्युली तेव्हा अगदी उत्साहाने सगळ्या विद्यार्थ्यांच्या आधी लेक्चरला येणारा, वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांच्या मुलाखती यूट्यूबवरून डाउनलोड करून, तेव्हा ॲक्च्युली खूप कष्ट पडायचं हे सगळं करायला. सायबर कॅफे जावं लागायचं, आपल्यासारखं सहज काहीच उपलब्ध नव्हतं. त्याच्या CDs बनवून आम्हा टीचर्ससकट सगळ्या विद्यार्थ्यांना देणारा तन्मय आता डॉक्टर तन्मय लक्ष्मीकांत जोशी म्हणून समुपदेशक, प्राध्यापक, संशोधक आणि ट्रेनर, प्रशिक्षक म्हणून वावरतो आहे. हे बघताना प्रचंड अभिमान वाटतो आणि मला अशी मनापासून इच्छा आहे की जसं मला माझ्या विद्यार्थ्याला तुमच्यासमोर आणता आलं आहे, तसं अजून 5, 10, 15, 20 वर्षांनंतर तुमच्यापैकी कोणीतरी इथे यावं आणि मानसशास्त्र विषयामध्ये पुढे काय संधी आहेत हे लोकांना सांगावं. हा विशेष आनंदाचा भाग तुमच्याशी शेअर करायचा होता. धन्यवाद. धन्यवाद मॅम. प्राध्यापक प्रियंका कमानकर यांना विनंती की त्यांनी अतिथींचा परिचय करून द्यावा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्यासमोर किंवा आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या मानसशास्त्रातील व्यावसायिक संधी यासारख्या विषयावर आपल्याला बहुमोल असे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर तन्मय लक्ष्मीकांत जोशी सर हे MA क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये त्यांनी सेट आणि PhD झालेले आहेत. त्याचबरोबर ते सध्या HPT महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. त्यांना 12 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर सरांनी चैतन्य सायकोलॉजिकल स्टडी सेंटर हे त्यांनी स्वतः सुरू केलेलं आहे.
त्याचबरोबर त्यांना त्यांच्या सायकोलॉजीमधील योगदानासाठी वेगवेगळे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांना अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचा टीचर साठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांना इमर्जिंग रिसर्च फॉर डिस्टिंक्ट कॉन्ट्रीब्युशन इन फील्ड सायकोलॉजी दिल्ली यांचासुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर सुलतान अख्तर यांचा बेस्ट रिसर्च अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर सरांना नुकताच याच वर्षी त्यांना रॅशनल लॅडर अँड स्नॅक्स गेम यासाठी त्यांना कॉपीराईटसुद्धा मिळालेलं आहे 2024मध्ये, म्हणजे आत्ता अलीकडेच. त्याचबरोबर सर वेस्टर्न सायकोलॉजी हे त्यांचं बुकसुद्धा आहे, ते त्याचे ऑथर आहे. त्याचबरोबर को ऑथर म्हणूनसुद्धा त्यांचे बुक्स आहे. त्याचबरोबर सर हे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, त्याचबरोबर इंडियन असोसिएशन ऑफ अप्लाइड सायकोलॉजी आणि अखिल भारतीय शिक्षण मंडळ यांचे ते मेंबरसुद्धा आहे. त्याचबरोबर त्यांचे इंटरनॅशनल जर्नल्समध्ये रिसर्च पेपरसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. खरं तर सर हे आपल्या मॅडमचे फर्स्ट बॅचमधले स्टुडंट आहे आणि आपला स्टुडंट आपल्यासमोर येऊन आपल्याला मार्गदर्शन करत आहे किंवा आपल्यासमोर येऊन लेक्चर देत आहे, ही मॅडमसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला खात्री देते की तुमच्यामधले सुद्धा काही स्टुडंट आमच्यासमोर येऊन असे मार्गदर्शनपर लेक्चर देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिथी देवो भवः, म्हणूनच आलेल्या अतिथींचा सत्कार करूयात. माननीय प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांना विनंती की त्यांनी अतिथींचे स्वागत व सत्कार करावा. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही भान हवं. आपण मानसशास्त्राचं ज्ञान मिळवतच आहोत. हे ज्ञान स्वतःच्या प्रगतीसाठी आणि इतरांच्या मदतीसाठी कसं वापरायचं याचं मान आपल्याला यावं, यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. प्रमुख अतिथी डॉक्टर तन्मय लक्ष्मीकांत जोशी यांना विनंती की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. गुड मॉर्निंग. आजचा जो आपला विषय आहे की नेमकं मानसशास्त्रातल्या ज्या करिअरच्या वेगवेगळ्या संधी, नाशिकमध्ये राहून आपण काय आणखीन वेगवेगळं असं करू शकतो किंवा त्यातले ऑप्शन्स, स्कोप हे सगळं काय आहे, तो भाग सगळा नक्की आपण डिस्कस करूच. पण सगळ्यात पहिल्यांदा SVKT या कॉलेजच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर वाघ मॅडम, सायकोलॉजीच्या HOD मॅडम डॉक्टर आणि माझ्या मॅडमसुद्धा अर्थात डॉक्टर रारावीकर मॅडम, आदरणीय जाधव सर, ह्या सगळ्यांविषयी एक कृतज्ञता व्यक्त करतो, कारण त्यांनी मला आज तुमच्याशी या विषयावरती बोलण्याची एक संधी दिली. करिअरची सुरुवात शिक्षकांशिवाय अर्थात होतच नाही, हे अगदी प्रामाणिक असं मत आहे. आणि SYTYला असताना रारावीकर मॅडमनी जी सायकोलॉजीची आवड एक निर्माण केली, म्हणून पुढे एक थोडंफार काही गोष्टी या सुरू होऊ शकल्या. करिअर हा शब्द जेव्हा आपण म्हणतो, तुमच्यासाठी करिअर म्हणजे नेमकं काय सांगता येईल? लेक्चर जरी असलं तरी आपण इंटरॅक्टिव्ह आणि इव्हन ॲक्टिव्हिटी बेस्ड पण असं करणार आहोत. काही 3 ते 4 अशा केस स्टडीज पण आहेत खास तुमच्यासाठी, की इनपुट्स मला तुमच्याकडून त्याच्यामध्ये हवे आहेत. तो भाग आपण डिस्कस करूच. पण करिअर करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे सांगता येईल काही? अर्थ काय तुमच्यासाठी करिअर या शब्दाचा? हां, बरोबर,
अशी एक अपॉर्च्युनिटी की जिथे जे काही आपण BA MA किंवा अन्य जे काही पुढे शिकू ते आपल्याला कुठेतरी उपयोगात पण आणता यायला हवं, ते म्हणजे करिअर. अजून काय वाटतं तुम्हाला करिअर म्हणजे काय? अगदी बेसिक, अगदी प्रॅक्टिकल. इन्कम सोर्स पाहिजे आपल्याला. आपल्या ज्या काही रोजच्या महत्त्वाच्या अशा गरजा आहेत त्या ज्या फील्डच्या माध्यमातून भागवल्या जातील ते मीडियम, ते माध्यम म्हणजे आपलं करिअर. अजून काही? हां, करेक्ट, बरोबर, खरं खरं. सायकॉलॉजीतलं जे पर्टिक्युलर करिअर आहे, जर त्यातले काही फॅक्ट्स आपण बघितले, स्पेशली हे भारतातलेच आहे फक्त, फॅक्ट आपल्याला असं सांगतात की सध्या भारतामध्ये 150 मिलियन लोकांना सायकॉलॉजीची वेगवेगळ्या पद्धतीनं गरज आहे. 150 पैकी जेमतेम 30 मिलियन लोक ह्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतात किंवा त्यांना त्याची कल्पना आहे. म्हणजे अजूनही उरलेल्या 120 मिलियन लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, ही आपल्यासाठी एक बाजू. थोडं आणखीन समजून घ्यायला सोपं जर असं म्हटलं, 55,000 मानसशास्त्रज्ञांची गरज आहे असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे रिपोर्ट्स आहेत, नॅशनल मेंटल हेल्थ सर्वेचा जो रिपोर्ट आहे जो रिसेंटली 2016 मध्ये पब्लिश हा झाला, त्याच्यामध्ये त्यांनी काही फॅक्ट्स अशा मांडल्या. म्हणजे जसं FI पासून आपण शिकतो की फील्ड्स ऑफ सायकॉलॉजीमध्ये काय येतं, तर स्कूल सायकॉलॉजी किंवा क्लिनिकल सायकॉलॉजी किंवा काउन्सिलिंग सायकॉलॉजी. त्यातले काही फॅक्ट्स असे आहेत की 2016 पासून भारतामध्ये विशेषतः डिप्रेशनचा जो रेशो आहे तो 4:1 असा आहे. म्हणजे दर 4 व्यक्तींमागे किमान एक व्यक्ती तरी आयुष्यातून एकदा डिप्रेशनच्या फेजमधून जाते, जे क्युरेबल आहे. पण जर हे डिप्रेशन ट्रीट नाही झालं, क्युअर नाही झालं, काउन्सिलिंग किंवा अन्य कुठले मानसोपचार वगैरे असे नाही मिळाले, तर या डिप्रेशनची शेवटची फेज म्हणजे सुसाईड. आता 10 सप्टेंबरला आपण सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून सेलिब्रेट केला. सध्या जगामध्ये दर 40 सेकंदाला एक व्यक्ती ही आत्महत्या करते आहे आणि दुर्दैव असं की भारत हा त्याच्यामध्ये अग्रगण्य आहे. साधारण 30 कोटी तरुण मुलं ह्या डिप्रेशन आणि सुसाईडच्या विळख्यामध्ये आहे. म्हणजे जे क्लिनिकल सायकॉलॉजी आणि काउन्सिलिंग BA MA मध्ये आपण शिकतो त्याच गोष्टी, त्याच कन्सेप्ट आपण आणखीन समजून उमजून घेतल्या, त्याच्याशीच संबंधित आणखीन काही 4 पुस्तकं व्यवस्थित वाचले, नोट्स काढले, रिलेटेड काही आपण कोर्सेस, सेमिनार किंवा वर्कशॉप्स वगैरे अटेंड केले, तर MA नंतरच्या पुढच्या 2 वर्षांमध्ये एवढा स्कोप आपल्यासमोर आहे. फक्त क्लिनिकल हा एक भाग जर आपण बघितला तर इंडस्ट्रियल आहे, काउन्सिलिंग आहे, इवन काउन्सिलिंगमध्ये परत प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल असं बरंच काही काही आहे. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आणखीन ट्रेनिंगसारखा विषय आहे. मग इतकं सगळं जर आहे, मग ह्या सगळ्यामध्ये सायकॉलॉजी आणि करिअर हा मुद्दा नेमका कसा येतो? करिअर म्हणजे असे वेगवेगळे असे पॅरामीटर्स. आपण जॉब सॅटिस्फॅक्शनबद्दल अनेकदा बोलत असतो. आता जसं मॅडमने सांगितलं की जे काही आम्ही शिकलेलो आहोत त्याच्यातून जर आमच्या गरजा या भागत असतील, अर्थात आपल्याला मग तिथे समाधान मिळतं. जे मी शिकलो त्यालाच अनुसरून जर मला काही काम करायला मिळालं तर मला मग तिथे आणखीन समाधान आहे, आनंद आहे. थोडं आपल्या कॉलेज लेवलच्या अनुषंगाने अजून समजायला सोपं जावं म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो? 14 फेब्रुवारी फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असतो. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची ओढ असते, बरोबर, भेटावंसं वाटतं.
एक गुलाब, एक कॅडबरी काहीतरी द्यावीशी किंवा घ्यावीशी वगैरे अशी वाटत असते. म्हणजे ती ओढ झाली त्याच्यामध्ये. यालाच अजून एक शब्द आहे पॅशन आपण म्हणतो. जशी जेवढी आवड त्या नात्यामध्ये आपण तेव्हा अनुभवत असतो किंवा बघत असतो आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, तीच पॅशन आपल्याला आपल्या फील्डमध्ये असणं म्हणजे खऱ्या अर्थानं करिअर करणं. पॅशनला हिंदीत आपण जुनून म्हणतो. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. ते म्हणजे तेच, काहीही करीन पण मी ह्याच फील्डमध्ये काम करीन. जर हे करून मला अजून काही असं पुढे जाता येत नाही, मग मी अजून काय शिकू, अजून त्याच्यामध्ये ॲड ऑन असं काय बरं करू शकतो. करिअर हा भाग जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे अनेकदा ऑप्शन्स आणि फील्ड्स असणं ही एक बाजू झाली, आणि दुसरं त्या ऑप्शन्स आणि त्या फील्डसाठी एक मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझी शिकण्याची वृत्ती कशी आहे, मी स्वतःला किती त्या फील्डमध्ये झोकून देतो, हा भाग सुद्धा आपण एक आत्मपरीक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असा आहे. जेव्हा आपण करिअर म्हणतो तेव्हा आपण त्याला काही गोल असं ठरवतोय का, की तेच माझं उद्दिष्ट आहे, तेच माझं ध्येय आहे. ज्या ज्या गोष्टी मला माझ्या ध्येयापर्यंत नेणाऱ्या आहेत ते आपण म्हणतो की हे अगदी मी व्यवस्थित समजून उमजून किंवा नियोजन करून काम करतोय, ध्येयाला अनुसरून. आणि अर्थात ज्या ज्या गोष्टी त्या ध्येयाच्या विपरीत आहे त्या सोडणं किंवा बाजूला ठेवणं हा पण भाग तिथे ओघानं आला. मग हे मधले जे काही माझे BAचे 3 वर्ष आणि MAचे पुढचे 2, हे 5, 6, 7 वर्ष मी किती ध्येयाला अनुसरून पूरक असं तिथे वागतोय, ते गोल सपोर्टेड. आणखीन सगळ्यात आणि महत्त्वाचं म्हणजे त्या करिअरमधून अगदी बेसिक सोशल लाईफ जर एक आपण कन्सिडर केली, स्टेटस कितपत फुलफिल होतोय माझा, मूलभूत गरजा भागवल्या जात आहेत आणि एक व्यवस्थित सन्मानानं असं मला त्या फील्डमध्ये हे राहता येत आहे का. मग आता असं सगळं जर हे करायचं आहे, हा प्रश्न आपण वरचेवर स्वतःला विचारू शकतो का. जे शिक्षण मी घेतोय त्या शिक्षणातून माझी डिग्री ही मला समाधान देतीये का. ते हवं असेल, ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विद्यार्थी म्हणून जर मला पुढे करिअर करायचं असेल, प्री रिक्विजिट्स काय काय आहेत. रिसेंटली एक एक्सपेरिमेंट असा केला गेला MIT मध्ये त्यांनी सॉफ्टवेअर रिलेटेड 3 ग्रुप केले. एका ग्रुपला सांगितलं की तुम्ही ChatGPT वापरून सॉफ्टवेअरचं एकूण प्लॅनिंग करा. एका दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की तुम्ही जे काही तुमची सॉफ्टवेअरची ती जी सिस्टीम आहे AI टूल ते वापरून करा. आणि एका तिसऱ्या ग्रुपला सांगितलं की तुम्हाला हवं त्या पद्धतीनं तुम्ही करा. या तिसऱ्या ग्रुपनी Google सर्च करून सायंटिफिक जी पर्टिक्युलर एकूण प्रोसेस आहे ती फॉलो केली. 3 ग्रुपपैकी ChatGPT वापरून ज्यांनी ती कोडिंग सिस्टीम तयार केली होती ते पहिले आले. जो दुसरा ग्रुप होता की ज्यांनी AI टूल्स वापरले होते, अर्थात तो दुसरा आला. आणि ज्यांनी अगदी पारंपरिक पद्धत वापरली होती तो अर्थात तिसरा आला. पण संशोधनाची आणखीन पुढची बाजू, हे प्रोग्रॅमिंग झाल्यावरती ह्या तिन्ही ग्रुपला त्यांनी असं विचारलं की तुम्ही जे काही सबमिट केलेलं आहे आम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा, काय आठवतंय तुम्हाला. ChatGPT वाल्यांना एकही अक्षर आठवत नव्हतं, कारण की त्यांनी स्वतः काहीच केलं नव्हतं. AI टूल वापरून ज्यांनी ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर असं डिझाईन केलं होतं त्यांना जेमतेम 20-30% गोष्टी आठवल्या की आपण काय नेमकं सबमिट केलेलं आहे, सॉफ्टवेअर काय डिझाईन केलेलं आहे. आणि ज्या ग्रुपने साधारण 2-3 दिवस घेतले ते सॉफ्टवेअर डिझाईन करायला, त्यांना त्यातले सगळे बारकावे सांगता आले. संशोधनाच्या शेवटी त्यांनी काही जे असे कन्क्लुजन्स काढले, त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं असं, मेहनतीला पर्याय नाही जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर. हार्डवर्क ज्याला आपण म्हणतो
त्याला पर्याय नाही. एक खूप चांगली गोष्ट आहे की हल्ली आपल्याकडे सगळे ई बुक्स येतात, सॉफ्ट कॉपीज आहेत, PDF बुक्स आहेत. साधारण 8-10 वर्षांपूर्वी किंवा इवन त्याच्याही आधी जेव्हा हा भाग असा नव्हता, तेव्हा आपल्याकडच्या नाशिकच्या मुलांना एक दिवस पुण्याला जायचं ABC चौकामध्ये, आप्पा बळवंत चौकामध्ये. मग ते अगदी प्रगती किंवा गोयल वगैरे असेल त्यांना 8 दिवस आधी सांगून ठेवायचं की आम्हाला सायकोलॉजीची ही 3-4-5-6 पुस्तकं हवी आहेत. ते आणखीन कुठून तरी ते मागवणार, मग आपण घेणार, मग इथे आणणार, मग वाचणार, मग नोट्स काढणार. आता आपल्याला अक्षरशः विनामूल्य स्वरूपामध्ये सगळे बुक्स आहेत. अगदी प्रामाणिकपणे सांगाल आपण किती पुस्तकं वाचतो जेव्हा आपण सायकोलॉजी स्पेशल घेतो असं सांगतो तेव्हा? MA क्लिनिकल सायकोलॉजी करतोय, MA काउन्सिलिंग सायकोलॉजी करतोय, सिलेबसमध्ये जे रेफरन्स बुक्स आहेत निदान त्यातले पहिले 2 पुस्तकं तरी आपण वाचतो का? दुसरा मुद्दा, जर वाचत असू तर वाचतो कसे? की असं आहे की 4 दिवस आधी CBS असेल किंवा शालीमार असेल, मग आपण तिथे जायचं आणि ते अपेक्षित किंवा प्रगती किंवा आणखीन काही काही वेगळे जे आहे की जिथे रेडीमेड क्वेश्चन्स आणि ते आन्सर्स आहेत. काउन्सिलिंग जर आपल्याला पुढे करायचं आहे किंवा आणखीन बेसिक टीचिंग फील्डमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईन टीचिंग हा पण एक वेगळा ऑप्शन आता करिअरमध्ये समोर आहे की जिथे तुम्ही इथे नाशिकमध्ये राहून वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजचे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करू शकतात. ऑनलाईन झूम आहे किंवा गुगल मीट आहे, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपण लेक्चर्स हे घेऊ शकतो. पण ते लेक्चर घेताना जर कन्सेप्टच आपल्याला माहिती नसेल, आपण शिकवणार कसं? किंवा आणखीन भाग त्यातला MAला ते स्टॅट फार अवघड जात आहे. त्यातले जे फक्त मीन मीडियन मोड सेंट्रल टेंडन्सी आहे तेवढंच काय ते आपण शिकून घेऊ, थेअरीवरती मॅनेज करू. ते अनोवा मनोवा वगैरे काही नको आपल्याला. कोण ते एवढं ते वाचणार आणि मग ते असं मायनस करायचं, मग ते तसं इंटू करायचं, स्क्वेअर रूट असा काढायचा, वर्गमूळ तसं करायचं. कदाचित आत्ता काम भागेलही, पण समजा उद्या जर का आपण ह्याच पर्टिक्युलर टीचिंग पोस्टसाठी अप्लाय केलं, एखादं डिपार्टमेंट आपण जॉईन पण केलं, त्या HOD सरांनी किंवा मॅडमने आपल्याला सांगितलं की तुम्ही स्टॅट शिकवा आता, तेव्हा त्या सरांना किंवा मॅडमना आपण असं म्हणायचं का, आम्ही आमच्या वेळेस स्टॅट ऑप्शनला टाकलं होतं, मला हा विषय शिकवायला नका देऊ, मी आपलं बेसिक कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी आहे तेच शिकवतो मी. सर्वाईव्ह करू का आपण मग करिअरमध्ये? तिथे जर आपल्याला टिकून राहायचं असेल तिथे आपलं उत्तर हेच पाहिजे ना की सर मॅडम तुम्ही जो विषय मला शिकवायला सांगाल तो विषय शिकवण्याची तयारी आहे. तसं ते उत्तर देण्यासाठी आधी आपला अभ्यास हवा. म्हणून पुस्तकांचं वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुस्तकं वाचतो कशी, नोट्स कसे काढतो, किती वाचतो, एक तर रेफरन्स बुक आणि आणखीन दुसरं सेटनेट सारख्या गोष्टींसाठी. सेटनेट आहे किंवा इवन PhDला आता अजून एक ऑप्शनचा जो एक भाग आहे पेट एक्झाम, याच्यामध्ये अनेकदा अशा पण गोष्टी असतात की ज्या कदाचित आपल्या रेफरन्स बुक वाचताना कव्हर होणार नाहीत. उदाहरणार्थ अच्युत गोडबोलेंचं मनात नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ऑटिझमची जी त्यांनी फक्त 2च पानं लिहिली आहे, 2 का 3 पानं, त्याच्यात एक ओळ आहे की ऑटिझम हा का बरं होतो, तर त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या मुलांच्या मेंदूमध्ये मिरर सेल नावाची गोष्ट नसते. आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये तो भाग आहे म्हणून आपण एकमेकांकडे बघून काही ना काहीतरी शिकतो. भाषा असेल, अन्य कुठलं कौशल्य असेल किंवा मिमिक्री वगैरे अन्य काही. आता ही गोष्ट हा असा शब्द पटकन आपल्याला त्या नेहमीच्या पारंपरिक पुस्तकांमध्ये पटकन नाही मिळणार. सेटनेट पेटच्या MCQ बेस्ड अशा क्वेश्चन पेपरमध्ये नेमका हाच प्रश्न विचारला जातो. विच पर्टिक्युलर सेल इज इन्व्हॉल्व्ड इन ऑटिझम, ऑप्शन 1, 2, 3, 4. एकीकडे ग्लिया सेल आहे, एकीकडे मिरर सेल आहे, एकीकडे आणखीन कुठलं वेगळं सेल आहे, आणखीन कुठला तरी वेगळा मेंदूचा भाग आहे.
म्हणजे नेहमी फक्त रेफरन्स बुक्स वाचूनच आपलं काही होतं असं नाही, त्याच्यासोबत पारंपरिक अशा पुस्तकांसोबत अन्य पुस्तकं, काही मासिकं ह्यांचं वाचन आपण किती करतो हाही भाग फार महत्त्वाचा आहे. ह्या पुस्तकांचा भाग दुसऱ्या एका पद्धतीनं कसा, म्हणजे सेटनेट आणि पेटमधून जर करिअर करण्याची एक आपली इच्छा असेल. आता एक उदाहरण जर आत्ता आपण घेतलं की आज 13 तारखेला SVKT कॉलेजमध्ये हे तन्मय सरांचं अमक्या अमक्या विषयावरती लेक्चर झालं. ही एक ओळ आहे. ह्या एका ओळीवरती कमीत कमी 10 MCQs फ्रेम होतात सेटनेटमध्ये. सिग्मंड फ्रॉइडचं सायको सेक्शुअल स्टेजेस आणि सायको ॲनालिसिस अशा कन्सेप्ट्स आहेत. ईद इगो सुपर इगो ही कन्सेप्ट कोणी सांगितली? 4 सायकॉलॉजिस्टची नावं. कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस ही टर्म कोणाशी असोसिएटेड आहे? 4 सायकॉलॉजिस्टची नावं. किंवा मॅच द पेअरमध्ये एका लिस्टमध्ये 4 सायकॉलॉजिस्ट, एका लिस्टमध्ये 4 त्यांच्या त्या संकल्पना. हा आपला अभ्यास होणार कधी? जेव्हा आपण 4 पुस्तकं वाचू, 4 क्वेश्चन पेपर्स रेफर करू, तेव्हा मग आपल्याला समजेल साधारण काय पॅटर्न आहे 4-5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये. एकीकडे जे ऑप्शन आहे त्याच्यावरतीच मग पुढे क्वेश्चन कसा फ्रेम झाला, जो क्वेश्चन आहे त्याच्यावरून त्याच्या पुढच्या 2 वर्षांनंतर ते ऑप्शनमध्ये कसं कन्वर्ट झालं, तेव्हा आपल्याला ती एक्झाम डिकोड करता येईल. नेमकं अपेक्षित काय आहे ह्या परीक्षेला माझ्या अभ्यासाकडून. म्हणून ते वाचन हे फार महत्त्वाचं आहे. दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. संकल्पना जितकी जास्त क्लिअर असेल तितकं करिअरमध्ये आपल्याला मरण नाही. अगदी सोप्या भाषेत उदाहरण म्हणून सांगायचं झालं, आता जसं आपण फ्रॉइडचं म्हटलं, आता सिग्मंड फ्रॉइडची एक थेरी आपण अगदी 11वी पासून शिकत येतो. इन्स्टिंक्ट आहे, लाईफ इन्स्टिंक्ट, मग डेथ इन्स्टिंक्ट, ईद इगो सुपर इगो, कॉन्शियस सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, ओरल ॲनल फॅलिक, लॅटन्सी, जेनायटल, मग डिफेन्स मेकॅनिझम साधारण 8 ते 10, 3 प्रकारचं ते अँझायटी, आणि मग शेवटी असेसमेंट टेक्निक. आता सिग्मंड फ्रॉइडची ही एकच थेअरी पर्सनॅलिटीच्या पेपरमध्ये पण आहे. क्लिनिकल सायकॉलॉजी बेस्ड डिसऑर्डर समजून घेताना सिग्मंड फ्रॉइडची भूमिका काय आहे, का बरं मानसिक आजार होतात, परत फ्रॉइडची थेअरी आली. तिसरा मुद्दा, BA आणि MA योगशास्त्राचे वीकेंडला ऑनलाईन लेक्चर्स आपल्या नाशिकमध्ये होतात. कमीत कमी 6 कॉलेजेस आहेत आत्ता नाशिकमध्ये. त्या 6 कॉलेजेसमध्ये BA आणि MAला सायकॉलॉजी हा विषय आहे की ज्याच्यामध्ये सिग्मंड फ्रॉइड हा पॉईंट आहे. भविष्यात जर का अशा कॉलेजेसमध्ये आपल्याला शिकवायचं असेल, परत फ्रॉइड आला. लॉ कॉलेजमध्ये सुद्धा LLB फर्स्ट इयर आणि BA LLB थर्ड इयर ह्या दोन्ही ठिकाणी ऑप्शनलला क्रिमिनल सायकॉलॉजी नावाचा पेपर आहे. तिथे सुद्धा सिग्मंड फ्रॉइडचीच थेअरी आहे, फक्त अप्रोच वेगळा. काउन्सिलिंग करताना फ्री असोसिएशन, ड्रीम अनालिसिस, इव्हन कथार्सिस, ट्रान्सफरन्स, काउंटर ट्रान्सफरन्स हे सगळे सिग्मंड फ्रॉइडचेच मुद्दे. जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये सुद्धा सिग्मंड फ्रॉइडच्या या फ्री असोसिएशन, वर्ड असोसिएशन टेक्निकवरतीच तो सगळा पिक्चर बेस्ड आहे, जे गेम्स वेगवेगळे आहे. म्हणजे एक सिग्मंड फ्रॉइडची कन्सेप्ट आपली क्लिअर झाली. किती वेगवेगळ्या पद्धतीनं काम करू शकतो आपण. काउन्सिलिंगचे जे स्किल्स आहेत ते फक्त आणि फक्त इनसाइड द केबिन अक्रॉस द टेबलच ॲप्लिकेबल आहेत असं नाही. काउन्सिलिंगचे ते स्किल्स तुम्हाला इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये पण आहे. इंटरपर्सनल रिलेशनशिप बेस्ड काही कोर्सेस असतील किंवा ट्रेनिंग्स असतील त्याच्यात सुद्धा तोच मुद्दा आहे. काउन्सिलिंगचे बरेचसे स्किल्स असे आहेत की त्याला लाईफ स्किल्स असं पण म्हणतात. म्हणजे एक संकल्पना, पण ती जर आपण अगदी व्यवस्थित समजून घेतली. बरं, हे पण खूप काही वेगळं आपण असं डिस्कस करतोय अशातला भाग नाही. जे मेमरीचं मॉडेल आहे, लेवल्स ऑफ प्रोसेसिंग, आपल्याला समजायला सोपं म्हणून नेहमीची 2 उदाहरणं, चतुर आणि रॅन्चो. एकाने नुसती घोकंपट्टी केली आणि दुसऱ्यांनी तो मुद्दा समजून घेतला.
कोण पुढे गेलं, काय पुढे झालं, सगळं आपल्याला माहिती आहे. तसंच सायकॉलॉजीतल्या सगळ्या कन्सेप्ट्सला ते लागू आहे. रिसर्चसारखा विषय SY-TY पासून आपण तो शिकतो की डिझाईन म्हणजे काय, सॅम्पलिंग म्हणजे काय, हायपोथेसिस म्हणजे काय. MA परत एकदा आपण ते शिकतो MA पार्ट 1 मध्ये, आणि MA पार्ट 2 मध्ये ॲक्च्युली आपण ते करतो. रिसर्चचा मुद्दा का बरं? कारण जो अनुभव एक आलेला असा की MAला असताना ब्रेस्ट कॅन्सर नावाचा टॉपिक हा रिसर्चसाठी घेतला होता. असे ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स की जे सपोर्ट ग्रुपमध्ये जातात आणि असे ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स की जे सपोर्ट ग्रुपमध्ये जात नाही. मुंबईत आणि पुण्यात आणि नगरला सुद्धा असे काही कॅन्सर पेशंटचे सपोर्ट ग्रुप्स आहेत. ते सपोर्ट ग्रुप्स लीड कोण करतं? पूर्णपणे सायकॉलॉजिस्ट. पण असे सपोर्ट ग्रुप नाशिकमध्ये फारसे नाही आहेत. डॉक्टरांना ती कन्सेप्ट माहिती आहे, पण हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ही कन्सेप्ट अजून नाही आहे. मग रिसर्च जो आपण MAला करतोय त्या रिसर्चमधूनच आपल्यासाठीच निदान पार्ट टाईम का होईना जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट होती आहे. 3-4 महिने आपण त्या एका टॉपिकवरती अनेक गोष्टी वाचतो, रेफर करतो, रिसर्च करतो, तोच आपण सेमिस्टर एंडला प्रेझेंट करतो. तोच रिसर्च घेऊन MA पूर्ण झाल्यावरती जर आपण त्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या रेफरन्सनी जर आपण पुढे गेलो, का बरं आपल्याला पार्ट टाईम जॉब नाही मिळणार त्या हॉस्पिटलमध्ये? रिसर्च केलेला आहे आपण. आज आपल्याकडे ती डिग्री आहे. म्हणजे जे आपण शिकतोय त्याच्यातून आपणच आपल्यासाठी त्या करिअरच्या संधी ह्या निर्माण करतोय. IQ टेस्टिंग FY पासून आपण शिकतो. IQ म्हणजे काय? MA/CA × 100. अडचण कुठे होते की BAला आपण हे सगळं शिकतो, ते डायग्नोस्टिकमध्ये विस्कची टेस्ट किंवा मालिनची टेस्ट आपण शिकतो, IQचे टाईप्स आपण शिकतो. MA झाल्यावरती विजडम हाय आहे, न्यू इरा आहे, पोद्दार आहे, अशोका आहे, यांच्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये स्कूल सायकॉलॉजिस्ट म्हणून पोस्ट आहे. MA फ्रेशर्सला आत्ता सध्या नाशिकला कमीत कमी 22,000चं स्टार्टिंग आहे सॅलरी. म्हणजे थोडंसं समजून जर आपण घेतलं, टाईम मॅनेजमेंट आणि स्वॉट ॲनालिसिस FY पासून जे आपण शिकतो, सकाळी 7:30 ते दुपारी साधारण 2:30 एखाद्या शाळेमध्ये जर आपण स्कूल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकलो, इन्कम सोर्स पण होतोय, सायकॉलॉजीचाच जॉब आपल्याला मिळतोय. दुपारी 3:30 नंतर 1-2 तास आराम, चेंज वगैरे, रेस्ट वगैरे सगळं केलं, पुन्हा 5:30 ते संध्याकाळी 7:30-8 पर्यंत MPSC UPSCसाठी सायकॉलॉजी असा विषय घेऊन तयारी करू शकतो. अन्य कुठल्याही विषयासाठीचा अभ्यास करायचा असेल तर, किंवा तुमची पार्ट टाईम प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल, पुन्हा वेळ आहे. थोडी आत्ता धावपळ होईल, अगदी मान्य, पण आपण आत्ता काही अगदी वयवर्ष 70-80चे नाही ना की खूप दमायला होतं, धावपळ होते, दगदग होते, पाठ दुखते वगैरे वगैरे. थोडंसं जर आपण स्ट्रेच केलं स्वतःला, आपल्यालाच किती स्कोप मिळतो इथे. IQ टेस्टिंगचे जे मुद्दे आपण डायग्नोस्टिकच्या पेपरमध्ये शिकतो, रिपोर्ट रायटिंग हा भागसुद्धा आपण डायग्नोस्टिकच्या पेपरमध्येच आपण शिकतोय. त्याचाच तर यूज स्कूल सायकॉलॉजिस्टमध्ये आहे, हॉस्पिटल सेटिंगमध्ये आहे. ती कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं की रिपोर्ट रायटिंग म्हणजे नेमकं MAमध्ये आपण काय शिकतोय, IQ टेस्टिंग म्हणजे काय. अडचण कुठे येते की एवढं सगळं BA MA होतं, पण त्या स्कूल सायकॉलॉजिस्टच्या इंटरव्ह्यूला जेव्हा ते शाळेतली लोक विचारतात IQचा फॉर्म्युला काय, पटकन सांगता येत नाही. ह्या मुलांसाठी कोणत्या टेस्ट यूज होऊ शकतात असं जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं, तेव्हा पटकन आपल्याला ती 4 नावं सांगता येत नाही जी आपण MAच्या 3rd सेमिस्टरमध्येच शिकलेलो असतो. म्हणून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी की ती एक कन्सेप्ट कशी वेगवेगळ्या पद्धतीनं लागू होऊ शकते. वाचनाचा आणि पुन्हा हा कन्सेप्च्युअलचा मुद्दा असा, नाशिकमध्ये 2 HR कन्सल्टन्सी बेस्ड फर्म आहेत. त्यातल्या एका फर्ममध्ये 3 प्युअरली सायकॉलॉजीची लोक आहेत. आता क्रिएटिव्हिटी कशी असते बघा. गुड टू ग्रेट नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या जगातल्या मोठमोठ्या कंपनीजची सगळी समरी आहे. अशा काही कंपनीज की ज्या कंपनीजनी स्वतःला अपडेट केलं, चेंज केलं,
पर्टिक्युलरली डिसिप्लिन आणलेलं आहे, म्हणून त्या गुडवरून ग्रेटवरती गेल्या. आणि अशा काही कंपनीज आहेत की ज्यांनी स्वतःला अपडेट नाही केलं, म्हणून त्या कशा मागे पडल्या. अशी सगळी ती समरी गुड टू ग्रेट नावाच्या या पुस्तकामध्ये आहे. HR कन्सल्टन्सीच्या या नाशिकमधल्या टीमनी हे पुस्तक व्यवस्थित वाचलं, नोट्स काढल्या आणि त्याच्यावरती 2 दिवसाचं वर्कशॉप डिझाईन केलेलं आहे. आज हे वर्कशॉप मोठमोठ्या कंपनीजमध्ये ते इम्प्लिमेंट करतात आणि विकेंडला हे जे वर्कशॉप रन होतं, कमीत कमी 30 ते 40 हजार त्या एका वर्कशॉपचे असतात, जे ते कंपनीकडून चार्ज करतात, की ज्याच्यामध्ये काही वेळेस इधर मॅनेजर्स असतील किंवा सिनियर असे काही एम्प्लॉईज असतील की ज्यांच्याकडून त्या कंपनीची डिमांड अशी आहे की आम्हाला यांच्याकडून अजून पोटेन्शियल एक्स्ट्रॅक्ट जर करायचं असेल तर आम्ही काय करू. म्हणजे इंडस्ट्रियल सायकोलॉजी, वाचन, कन्सेप्ट, ट्रेनिंग, 4 गोष्टी एकत्र आल्यावरती ते कसं रन होतं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट किंवा कम्युनिकेशन ह्या गोष्टींसाठी सुद्धा इंडस्ट्रीजमध्ये आज ट्रेनिंगसाठी ती डिमांड आहे. वीकेंड टू वीकेंड सुद्धा आपण स्वतःला जर असं मिनिंगफुली ॲक्टिवली एंगेज केलं, स्कोप केवढा आहे. वर्कशॉप्स, सेमिनार्स, इवन कॉन्फरन्सेसचा एक भाग असा 2014, 15 आणि 16मध्ये गुजरातमधले काही 2, 3, 4 कॉन्फरन्सेस अटेंड केले. तेव्हा तिथल्या काही स्टुडंट्सशी डिस्कस केलं. गुजरातमधल्या साधारण 4 कॉलेजेसमध्ये असा पॅटर्न आहे की सकाळी 7:30 ते 12:30मध्ये जे त्यांचं आपल्यासारखंच BA MA वगैरे जे आहे ते करतात आणि दुपारी 2:30 ते 5:30मध्ये डिप्लोमा इन काउन्सिलिंग असा पण कोर्स हा त्या कॉलेजमधून ऑफर केला जातो. ऑप्शनल असतो तो. आता जे विद्यार्थी हा कोर्स पण अटेंड करतात त्या विद्यार्थ्यांचं काय होतं, BA आणि MA झालं, त्यांच्याकडे फक्त BA म्हणजे तेच पर्टिक्युलर सर्टिफिकेट असतं असं नाही, ॲडिशनल त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे काउन्सिलिंग कोर्स केल्याचं. दुसरीकडे काही असे स्टुडंट की ते फक्त पारंपरिक BA आणि MAच अटेंड करतात. MA नंतर जेव्हा हे 2 विद्यार्थी अप्लाय करतील कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये, चान्सेस वाढतात ह्या विद्यार्थ्याचे की ज्यांनी शिक्षण पण घेतलेलं आहे आणि काही ॲड ऑन कोर्सेस पण केलेले आहेत. करिअरसाठी आपण जेव्हा एक्सपेक्ट करतो त्या फील्डकडून एक प्रश्न आपण स्वतःला असा पण विचारू शकतो का की मी त्या फील्डला काय देतोय, मी किती बरं इन्व्हेस्ट केलेलं आहे, मी किती बरं वाचन केलेलं आहे, मी किती स्वतःला एक्सप्लोअर केलेलं आहे, किती वेगवेगळ्या. आणखीन कॉन्फरन्सेसमुळे काय होतं, अनेकदा आपण आपल्या कॉलेजमध्ये जेव्हा असतो आपल्याला वाटतं एक फील्डमन वाचलं म्हणजे मला सायकोलॉजी आली. काउन्सिलिंगचं एक पुस्तक किंवा मी काउन्सिलिंगचे आमच्या पर्टिक्युलर सरांचे किंवा मॅडमचे हे सगळे 20 लेक्चर अटेंड केले म्हणजे मला आलं. पण जेव्हा कॉन्फरन्सेसच्या निमित्ताने मी दुसऱ्या कुठल्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये निदान 2 दिवसांसाठी जातो तेव्हा मला कळतं की अरे त्या काउन्सिलिंगमध्ये हे पण इतर 4 पुस्तकं आहेत, असे पण वेगळे टाईप्स आहे, असे पण वेगळे स्किल्स आहेत. त्या कॉलेजमधले किंवा त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीतली मुलं ते काय बरं वाचतात, ते काय रेफर करतात. माझ्या ज्ञानामध्ये भर कधी पडली जेव्हा मी थोडासा बाहेर पडलो तेव्हा. ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपले सोर्सेस किती एनरिच करतो. आत्ता जसं म्हटलं वेगवेगळे कॉलेजेस आहेत, कोर्सेस आहेत, सेमिनार्स आहेत, इव्हन वर्कशॉप्स आहेत, आणखीन काय काय. ते ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस शॉर्ट नोटसाठी आपण शिकतो. MAला थोडं ते आणखीन मोठ्या पातळीवरती. मुंबईमध्ये फक्त TA या एका कन्सेप्टवरती 10 दिवसाचे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असे वर्कशॉप्स चालतात. CBT REBTचे असे काही कोर्सेस आहेत. फक्त इतकंच नाही, सायकोलॉजिकल टेस्टिंग नावाचा भाग आहे आपल्याला. MMPI टेस्ट आहे, रोशाक आहे, NEOPI आहे. इतकंच नाही, ॲप्टिट्यूडचं टेस्ट. MA पूर्ण केलं आपण आणि MA नंतर एका चांगल्या इन्स्टिट्यूटमधून ॲप्टिट्यूड टेस्ट जर का आपण शिकून घेतल्या 1 किंवा 2, पण त्या टेस्ट इम्प्लिमेंट कशा करायच्या, स्कोरिंग कसं करायचं, असेसमेंट नेमकं त्याचं कसं करायचं किंवा रिपोर्ट कसं करायचं,
ॲप्टिट्यूड टेस्टला किती स्कोप आहे, काही कल्पना आहे तुम्हाला? ऐकलं असेल काही? ऑनलाईन पण आहे, आणखीन स्कूल्समध्ये आहे. ह्यातला अजून एक अगदी बेसिक सोपं जर आपण म्हटलं, आपण मेमरीचा भागसुद्धा शिकत असतो कॉग्नेटिव्हमध्ये. त्या मेमरीमध्येच अजून एक पॉईंट आहे, तो म्हणजे मेमरी इम्प्रूव्हमेंट टेक्निक. बरोबर? मग MA जर इथे आपण शिकतोय, ज्या शाळेतून आपण पासआउट झालो त्याच शाळेला जर आपण अप्रोच केलं MA करत असतानाच, की 8वीतल्या मुलांसाठी मॅडम आम्हाला एक सेशन घेण्याची परवानगी द्याल का? आपलीच शाळा असल्यामुळे आपण पण कम्फर्टेबल आहे, शाळेला सुद्धा तो एक पर्टिक्युलर कॉन्फिडन्स किंवा कम्फर्ट झोन असतो की आपलाच विद्यार्थी आहे. आणि 8वीची मुलं, अगदी 9वी 10वीची पण नको सुरुवातीला. पण असं जर काही सेशन घेण्याचा निदान प्रयत्न केला आपण, आपल्याला स्वतःला ओळखता येईल की 1 तासाचं जर का सेशन घ्यायचं असेल तर मला काय काय तयारी करावी लागते, मी घेऊ शकतो का, आत्मविश्वास आहे का माझ्यामध्ये, तो कॉन्फिडन्स एक्सपोजर आहे का माझ्यामध्ये. तो जर कॉन्फिडन्स आला तर पुढे अजून एका वेगळ्या वर्गासाठी एका दुसऱ्या शाळेमध्ये, म्हणजे आपण आपली ओळख आपण स्वतः तयार करतोय. जे शिकतोय त्याच्यातूनच आपण आपल्यासाठीच्या वेगवेगळ्या संधी ह्या तयार करतोय. तसाच भाग इव्हन टेस्टिंगचा पण आहे. ॲप्टिट्यूडचं जसं एक आता डिस्कस केलं, जो फायनान्शियलचा मुद्दा मॅडमने सांगितला तो आवश्यक पण अशासाठी आहे कारण की तो अगदी प्रॅक्टिकल पण आहे. मग समजा ॲप्टिट्यूड टेस्टबद्दलचं ट्रेनिंग आपण घेतलं MA सोबत किंवा MA नंतर 1-2 महिने प्रॅक्टिस केली. आत्ता सध्या 2024ला अगदी बेसिक जर आपण म्हटलं तर ॲप्टिट्यूडच्या टेस्टसोबत एक इंटेलिजन्स टेस्ट पण तिथे यूज होते. ह्या 2 टेस्टचं असेसमेंट आणि रिपोर्ट वगैरे असं सगळं मिळून कमीत कमी 1,500 एका व्यक्तीचे ते चार्ज केले जातात. निदान 8वीतल्या साधारण 50 मुलांचं जर ॲप्टिट्यूडचं टेस्टिंग आपण करू शकलो तर 1,500 गुणिले 50, जर कन्सेप्ट आपल्या अगदी व्यवस्थित अशा क्लिअर असतील, एथिक्स आपण व्यवस्थित हे फॉलो करत असू, कामातून आपल्या गोष्टी बोलल्या जातात, त्या 50 जणांपैकी निदान 5 पालक पुढे आपल्याकडे अन्य मुद्द्यांसाठी काउन्सिलिंगला येऊ शकतात, ज्या काही त्यांच्या कौटुंबिक असतील किंवा कामाच्या अनुषंगाने असतील किंवा काही आणखीन. आणि जबाबदारीचा मुद्दा का बरं? कारण आपण डायग्नोस्टिकमध्ये रिपोर्ट रायटिंग पण शिकतोय. आपल्या शिक्षणातूनच आपल्या ह्या करिअरच्या संधी आहे. आणि आणखीन अत्यंत महत्त्वाचा भाग असा, आपल्याला आपलं मार्केट माहिती आहे का? आपण जसं मगाशी भारतातलं बघितलं, नाशिकमध्ये किती सायकोलॉजिस्ट आहे माहिती? काउन्सिलर्स किती येते माहिती? सायकॅट्रिस्ट किती येते माहिती आहे का? कधीतरी सहज आपण जाऊन फक्त त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो का की कोणत्या प्रकारचे पेशंट्स येतात, ट्रीट करतात, म्हणजे नेमकं तुम्ही काय करतात सर मॅडम? एखादी व्यक्ती काउन्सिलर आहे किंवा सायकोलॉजिस्ट आहे, आपण थेरीमध्ये शिकतो, रॉजरियन अप्रोच आहे, CBT आहे, बिहेवियर थेरपी आहे, ह्यांच्यातलं ते नेमकं काय प्रॅक्टिस करतात किंवा त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे? एका सेशनचे तुम्ही किती चार्ज घेतात माहिती म्हणून? साधारण दिवसाला किती व्यक्ती येतात? आपल्याला जर करिअर करायचं आहे, आपल्याला माहिती हवी त्यातली की आत्ता सध्या बाहेर मार्केटमध्ये काय आहे. आपल्याला कसं पाणीपुरीचं किती व्यवस्थित माहिती असतं, ती नंदनची पाणीपुरी 60 रुपयाला आहे, ह्या चौकामध्ये रतनगडवाली ती गाडीवरची ती अशी 40 रुपयाला आहे, मग याची पाणीपुरी अशी जाड असते, मग तो असं तिखट पाणी देतो, तो फक्त शेव घालतो, हा 2 मसाला पुरी देतो. हे किती व्यवस्थित माहिती असतं आपल्याला.
खाण्यापिण्याचं माहिती असणं आवश्यक आहे, तसंच आपल्याला करिअर करायचं आहे ना. कमीत कमी पुढची 20-25 वर्ष तरी आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. मग सायकॉलॉजीतलं आत्ता आपल्या शहरामध्ये काय आहे, ह्याच्यावरून आपण आपल्या पुढच्या 2, 4, 5 वर्षाचा आपण अंदाज बांधू शकतो. जेव्हा मी थोडंसं फिरीन तेव्हा मला समजेल कोणता ट्रेंड चालू आहे, कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या फ्रिक्वेंटली इथे नाही आहे. मग मला आवड आहे का त्याच्यातली, अशासाठी. कारण की एम एला जसं आता OJT वगैरे आहे, तसा आधी एम एच्या सेकंड सेमिस्टरला केस स्टडी नावाचा भाग होता. आणि तेव्हा केस स्टडीसाठी साधारण 6 महिने ढाके सरांकडे इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. ढाके सरांनी तेव्हा बोलताना एक विषय खूप छान सांगितला. ते म्हणाले की आता एम ए करतोय, तर एम ए करत असताना जितक्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती घेता येईल तितकी माहिती घ्यायची. ती माहिती घेत असताना आपल्याला जो विषय महत्त्वाचा वाटेल त्या एका विषयामध्ये पुढे आपण आपला इंटरेस्ट डेव्हलप करायचा. मग 4 पुस्तकं वाचन असेल, कोर्सेस अटेंड करणं असेल, ट्रेनिंग घेणं असेल, अन्य काही एकूण चर्चा करणं. कारण जेव्हा आपण अटेंड करू मग तेव्हाच तर आपल्याला समजेल. एका विद्यार्थ्याने खूप छान सांगितलं की आधी त्याला खूप असं वाटत होतं की मला MR मुलांसोबत काम करायचं आहे, ते इतके बिचारे असतात आणि काहीच होऊ नाही शकत वगैरे वगैरे. केस स्टडीच्या वेळेस तो जेव्हा एका पर्टिक्युलर MR स्कूलमध्ये गेला, 2 आठवड्यामध्ये तो म्हणाला, सर आता मला समजलं की निदान या फील्डमध्ये तरी मला काम नाही करायचं आहे, MR मुलांमध्ये. कारण हे दुःख एवढं मी पुढचे 10 वर्ष रोज बघीन, मला नाही वाटत की माझी तेवढी सायकोलॉजिकल सेन्सिटिव्हिटी आहे. मी दुसऱ्या सायकोलॉजीच्या एका वेगळ्या सेक्शनमध्ये नक्की स्वतःला ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळणार कसं की मला काय जमू शकतं आणि काय जमू शकत नाही. ते ट्राय करण्यासाठी पहिले आपल्याला सोप्या भाषेत जे आपण म्हणतो, आपल्याला आपलं मार्केट तर माहिती हवं. काय चालतं, काय चालत नाही, काय चालू शकतं, काय वेगळं अपेक्षित आहे तिथे. प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल. पूर्वीचा एक अप्रोच असा होता की अच्छा काउन्सिलिंग म्हणजे काय, तर फक्त ज्यांना ट्रीटमेंटवालीच लोक येतात किंवा क्लिनिकलवालीच लोक येतात. कोविडपासून हे पिक्चर खरंच बदललं आहे, नाशिक पातळीवरती सुद्धा. एक व्यक्ती मध्यंतरी काउन्सिलिंगसाठी म्हणजे अशा रेफरन्सनी आली होती की त्यांचं म्हणणं असं की 36 वय त्यांचं, 4-5 वर्षांमध्ये ते जवळजवळ 5-6 देश फिरून आलेले आहेत नोकरीच्या निमित्तानं. आणि 2 वर्षापूर्वी एकूण कुटुंबांनी असं ठरवलं की आता आपण पुन्हा इंडियामध्ये जाऊ आणि इंडियातच सेटल होऊ. इंडियामध्ये ते आले, पण सेटलही झाले. पण इथे ज्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये ते जॉब करत होते अडचण वाटायला लागली. आणि परत एक असा विचार आला मनामध्ये की इथे काही आपल्याला असा स्कोप नाही, आपण परत आपल्या त्या आधीच्या आयर्लंडच्या देशामध्ये जाऊन सेटल्ड व्हावं असं. पण तोपर्यंत काही फॅमिली डायनामिक्स पण असे बदलले की आईवडिलांचं वय झालं. आईवडिलांचं म्हणणं असं की आता ह्या शेवटच्या वयामध्ये जर का तू असा लांब गेला मग आमच्याजवळ कोण, अमुक तमुक. ती व्यक्ती काउन्सिलिंगला का बरं आली? सरळ म्हणणं होतं की आत्ता मला अडचण नाही आहे, पण हा स्ट्रेस जर का मी असाच कंटिन्यू केला तर 2-4-5 वर्षामध्ये मला शुगर BP उगाचच ओढवेल, ते होऊ नये म्हणून मला काउन्सिलिंग हवं आहे. मी माझं शुगर BP कसं मॅनेज करू. दुसऱ्या एक मॅडम काउन्सिलिंगसाठी एका डॉक्टरांनी रेफर केलं होतं आणि त्या डॉक्टरांचं म्हणणं की मागचे 3 महिने एक्झरसाइज, जॉगिंग वगैरे सगळं आपण करतो आहोत, डाएट फॉलो करतो आहे, पण तरी शुगर 350च्या खाली काही येत नाही, तुम्ही काउन्सिलिंगला जाऊन या. म्हणून त्या काउन्सिलिंगला आल्या. आठवड्याला एक असे आमचे साधारण 2 सेशन्स झाले आणि 1 महिन्यानंतर परत त्यांनी शुगरचा तो रिपोर्ट जो आहे तो केला. 350ची शुगर ती जवळजवळ 225 वरती आली. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सुद्धा काउन्सिलिंगकडे बघितलं जात आहे आता. तोच भाग हा नात्यांच्या बाबतीत सुद्धा प्री मॅरिटल आहे, पोस्ट मॅरिटल आहे. मग काउन्सिलिंग जे आपण शिकतोय तेच आणखीन व्यवस्थित जर आपण शिकलो,
त्याच्यामध्ये काही ॲड ऑन स्किल्स इनरिच केले, आपण आत्मसात केले, कॉन्फिडेंटली पुढे करिअर आपण करू शकतो. टेस्टिंग, शाळेचा वगैरे भाग ऑलरेडी आपण डिस्कस केला. शेवटचे 1-2 मुद्दे असे. 2018 मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठातल्या इकॉनॉमिक्सचे जे पर्टिक्युलर प्रोफेसर रिचर्ड थॅलर यांना नोबेल प्राइज मिळालं. का बरं नोबेल प्राइज मिळालं? जी कन्सेप्ट त्यांनी सांगितली ती कन्सेप्ट म्हणजे बिहेवियरल इकॉनॉमिक्स. आता हे नवीन काय? बिहेवियरल इकॉनॉमिक्स म्हणजे असं, पैसे खर्च करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा मानसशास्त्राचा संबंध कसा, हे त्यांनी शोधून काढलं. छोटासा प्रयोग काय केला तर एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी 100 लोक अशी बघितली की ज्यांना ताप, एक्झाम्पल ताप हा आजार आहे, त्या 100 लोकांचे 2 गट केले. एका 50 लोकांना सांगितलं की ही गोळी घ्या, ही 10 रुपयाची क्रोसिनची गोळी आहे साधे, आणि दुसऱ्या लोकांना सांगितलं ही गोळी घ्या, त्यांना पण तीच गोळी दिली, पण देताना छान पॅकिंग बिकिंग अगदी व्यवस्थित असं करून दिलं, आणि त्यांना सांगितलं ही एक गोळी 100 रुपयाची आहे, ब्रँडेड आहे. दोन्ही गटांनी त्या गोळ्या घेतल्या, दोघांनाही बरं वाटलं. मग दोन्ही गटाची मतं जाणून घेतली. हा जो दुसरा गट होता तो काय म्हणाला, आम्हाला का बरं लवकर बरं वाटलं माहिती का? कारण आम्ही जास्त महागडी अशी गोळी घेतली ना, किंवा ब्रँडेडवाली गोष्ट घेतली ना, म्हणून आम्हाला बरं वाटलं. बिहेवियर इकॉनॉमिक्स ह्यांनीच ही जी थेरी त्यांनी सांगितली त्याला नच थेरी असं म्हणतात, NUDGE. तो सिद्धांत असा सांगतो की वस्तूपेक्षा त्या वस्तूकडे खर्च करताना आपली भूमिका कशी आहे, आपलं परसेप्शन कसं आहे. आणि त्याच पर्टिक्युलर रिसर्चमध्ये शेवटचा मुद्दा त्यांनी हा पण सांगितला की आधीची जी आपले आई वडील, आजी आजोबा, त्यांना अर्थात एकूण जर बघितलं तर आपल्यापेक्षा इन्कम त्या मानानं कमी होतं तेव्हा, आणि तेव्हा एका घरामध्ये 3, 4, 5, 6 जणं, जॉईंट फॅमिली, अमुक तमुक, रिसोर्सेस किती कमी, एवढं सगळं असून सुद्धा त्यांचं मॅनेज कसं झालं? कारण की त्या पिढीनं, त्या गटानं सेविंगवरती जास्त भर दिलेला आहे. आपलं म्हणजे पहिले स्विगी, पहिले झोमॅटो, पहिले ऑनलाईन. कोण ते गावात जाणार आणि मग 100ची वस्तू 50, 60, 70ला आणणार कशाला? त्याच्यापेक्षा फ्लिपकार्टवरती लगेच आम्ही ऑर्डर करतो. करिअरसाठी का बरं महत्त्वाचं आहे? कोर्सेस, सेमिनार किंवा वर्कशॉप्स वगैरे अटेंड करायचं असं जर मी म्हणतोय, मी माहिती घेतोय का? कोणत्या इन्स्टिट्यूटमधून कोणता कोर्स मला करायचा आहे? मी माझ्या शिक्षकांशी चर्चा करतोय का, इथून मी असं असं करू का, किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ड्रेस घेताना आपण किती ऑप्शन्स बघतो, कम्पेअर करतो ना आपण, फीडबॅक घेतो, इतरांशी डिस्कस करतो. मग तसंच हे पुस्तक मी विकत घेऊ का? मला जर ह्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काम करायचं आहे तर सर, मॅडम, अन्य कोणी सिनियर्स पण असतील काही वेळेस, ह्या 3, 4, 5 लोकांशी जर आपण चर्चा केली, त्याच्यानंतर एखादा कोर्स अटेंड केला, एखादं पुस्तक आपण विकत घेतलं, व्यवस्थित चाळणी करून आपल्याकडे येतं. तोच अजून एक मुद्दा फायनान्शियलचा असा, एक जसं मगाशी म्हटलं की जर सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 शाळेमध्ये काम करून जर का मला साधारण 20-22 हजार एकूण मिळतात, त्यातली ठराविक रक्कम मीच माझी बाजूला काढतोय का? निदान 2-2 हजार दर महिन्याचे. एका वर्षाचा जो काही माझा जॉब आहे 12 × 2 म्हणजे 24 हजार मीच माझे बाजूला काढले. इथून पुढची जी फील्ड आहे त्या फील्डमध्ये आपल्याला फ्रिक्वेंट अपग्रेडेशन पण आवश्यक असणार आहे. आधीसारखं असं नाही की एक BCom MCom केलं, एका बँकेत अर्ज केला, आपण कॅशियर म्हणून जॉब लागलो, झालं. किती वेगवेगळ्या टेस्ट येतात, किती काउन्सिलिंगचे टाईप्स आहेत, किती वेगवेगळे ट्रेंड्स येतात. मग त्याच्यासाठी निदान दर 2-3 वर्षांनी एखादा कोर्स, एखादं ट्रेनिंग काहीतरी अटेंड करणं आहे. माझे 24 हजार मीच बाजूला काढले, त्यातलाच एक भाग मी पुढे कोर्ससाठी यूज केला, त्याच्यातूनच एखादं नवीन पुस्तक मी विकत घेतलं, ते वाचलं, त्याचा उपयोग मी माझ्या काउन्सिलिंगच्या प्रॅक्टिसमध्ये केला.
खऱ्या अर्थानं आपण आपल्या पायावर उभे राहत जातोय. म्हणून फायनान्शियलचा भागसुद्धा जरी आपण आर्ट्सचे असलो तरीसुद्धा करिअरसाठी ते तेवढंच हे महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या कामातून आपण लोकांपर्यंत कसं पोचू शकतो. एका व्यक्तीचं काउन्सिलिंग जर आपण अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी व्यवस्थित केलं, ती व्यक्ती इतर 4 लोकांना सांगू शकते. एक लेक्चर माझं जर का व्यवस्थित झालं तर उद्या पुढच्या लेक्चरला मला अटेंडन्स तो मिळणार. पहिले माझी जबाबदारी आहे की मी या फील्डमध्ये काय देतो. आणि जसं बाकी ठिकाणी प्रॅक्टिकली आहे तसंच आपल्याला पण आपले ते ऑप्शन बी माहिती पाहिजे. जो खूप छान गाणं म्हणतो, थोडंसं त्याला तबलापेटीबद्दल पण नॉलेज असतं ना, असायला हवं. जो छान तबलापेटी वाजवतो, थोडंसं त्याला गायकाबद्दल पण माहिती पाहिजे ना, की नेमकं गाणं म्हणजे काय. ते जसं हे मैफिलीमध्ये आहे तसंच टीचरला थोडंसं काउन्सिलिंगबद्दल आणि काउन्सिलरला टीचिंगबद्दल आणि तिसरी बाजू ती टेस्टिंगबद्दल पण माहिती पाहिजे. टीचिंगमध्ये काउन्सिलिंगच तर आहे, आपण विद्यार्थ्यांशी कसं बोलतो ते. एका गोष्टीमध्ये आपल्याला अपर हँड आहे, तो म्हणजे आपण टेक्नॉलॉजी फ्रीक असं किती आहोत. थोडीशी टेक्नॉलॉजी जर आपण समजून घेतली तर आपल्याला किती स्कोप आहे पुढे ऑनलाईनमध्ये. योगाबद्दल जसं म्हटलं, आयुष मंत्रालयाचे काही कोर्सेस आहेत. ते YCB नावाचा तो कोर्स आहे, योगा काउन्सिलिंग बोर्ड, आणि त्याचे काही लेवल्स आहेत 1, 2, 3, 4 असे. त्या लेवल्समध्ये सायकोलॉजीचं टॉपिक शिकवण्यासाठीची गरज त्यांना आहे. आपण तिथे काम करू शकतो. ऑनलाईन लेक्चर आहे, अगदी मिनिमम इन्व्हेस्टमेंट. थोडंसं योगा जर आपण शिकून घेतलं, सगळ्यात पहिले आपली तब्येत चांगली राहते आणि दुसरं तिथे आपल्याला स्कोप आहे. लॉचं आत्ता आपण डिस्कस केलं. इव्हन मेडिकल फील्डमध्ये सुद्धा हॉस्पिटल सेटिंगमध्ये प्युअरली क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून जॉब प्रोफेशन्स आहे. अगदी सुजाता बिर्ला आहे किंवा टाटा हॉस्पिटल्स आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा सायकोलॉजिस्ट म्हणून स्कोप हा भरपूर आहे. ट्रेनिंग टीचिंग ऑलरेडी आपण डिस्कस केलं. पर्सनॅलिटी आहे, ॲप्टिट्यूड आहे, इंटेलिजन्स आहे. आपल्या आवडीनुसार आपण टेस्टिंगमध्ये स्वतःला एक्सप्लोअर कसं करत जाऊ. आता सध्या साधारण 12 ते 15 जम्मू काश्मीर बेस्ड अग्निवीर जे आहेत, म्हणजे नवीन रिक्रूट झालेले असे सोल्जर्स, त्यांचं काउन्सिलिंग झूमच्या प्लॅटफॉर्मवरून इथून चालू आहे आता. थोडंसं ह्या टेक्नॉलॉजीबद्दल जर आपण समजून घेतलं आपल्या कन्सेप्च्युअलच्या क्लॅरिटीमध्ये, इथे बसून आपण जगातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. करिअरचे ऑप्शन्स हे वेगवेगळे आहेत, स्कोप हा भरपूर आहे. शेवटचा एक 10 मिनिटाचा एक्झरसाइज आपण केला तर चालेल. आय होप कंटाळा आला नसेल तर. 4 सिच्युएशन्स किंवा 4 पर्टिक्युलर केस स्टडीज आहेत. त्या केस स्टडीजबद्दल तुम्ही एकमेकांमध्ये डिस्कस करा. एकेका ग्रुपला एक पर्टिक्युलर केस स्टडी आहे आणि ती केस स्टडी अशी की म्हणजे जे काही पर्टिक्युलर सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये त्या व्यक्तीनं अजून काय काय करू शकते, ती स्कोप काय आहे, चॅलेंजेस काय काय आहे आणि अपॉर्च्युनिटीज काय आहे, ह्या 3 मुद्द्यांवरती तुमच्या ग्रुपचा मग तुम्ही शेअरिंग हे नंतर डिस्कस करा, म्हणजे शेअर करा. तसं चालेल. एक 10 मिनिटाचा हा भाग आपण घेऊ, मग फीडबॅक आणि मग आपण आजच्यासाठी थांबू. चालेल तसं? काही आणखीन डिस्कस करायचं असेल वी कॅन डिस्कस. ओके. अपॉर्च्युनिटीज, स्कोप, लिमिटेशन्स, या 3 मुद्द्यांवरती एकेका रोनी मग शेअर करा की काय वाटतं त्या पर्टिक्युलर केसबद्दल. Sumit has first done his BA and Sumit at first has
done his BA and then MA course. He did not attain any course. After completing master, he is in for psychology because he did not equipped with the required skill. He is facing difficulty. सुमित जो है मतलब उसने BA एंड MA कोर्स किया है और कोई एडिशनल कोर्स नहीं किया है जो उसे करना चाहिए था. आफ्टर दैट अगर कोई उसके पास आता भी है सो वो बेस्ट काउंसलिंग नहीं दे सकता. अगर वो पार्ट टाइम जॉब और साथ में अगर कोई कोर्स करेगा तो वो उसका बेस्ट दे सकता है. ओके. और क्या करना चाहिए फिर अभी सुमित ने? और उसे काउंसलिंग करनी चाहिए जो अगर उसका फील्ड है उस हिसाब से उसे उसका बेस्ट देना चाहिए. तो उससे स्कोप होगा. हाँ. ओके. एनीथिंग एल्स फ्रॉम फर्स्ट रो? सुमितने आधी BA MA असे शिक्षण पूर्ण केले. अतिरिक्त कोर्सेस, सेमिनार्स, ते बरोबर, कार्यशाळा. तो भाग झाला. तो आता सांगितली केस. अजून तुमचं डिस्कशन किंवा तुमचे ओपिनियन काय सुमित बद्दल? सुमितने फक्त BA आणि MA केलं. त्याच्यानंतर त्याला म्हणजे जे एक्सपिरियन्ससाठी जे अतिरिक्त कोर्सेस वगैरे करायचे होते ते त्यांनी केले नाही. आणि बाकी लोकांशी त्यांनी संवाद पण साधायचा होता पण त्यांनी ते पण केलं नाही. आणि जसं आपल्याला बाकी लोक म्हणजे कोण वाटतं तुम्हाला? बाकी म्हणजे त्यांचे टीचर्स असतील. ओके. जसे तुम्ही बोलले की मार्केटिंगमध्ये काय चालू आहे ते जाऊन बघायचं, त्यांना भेट द्यायची, ते कसं करतात ते बघायचं. त्यांनी तसं काही केलं नाही आणि डायरेक्ट अप्लाय केलं म्हणून त्याला अडचण येते. ओके ओके बरं. सेकंड ग्रुप? मानसी आपल्या शिक्षकांविषयी अनेकदा मनशास्त्रातील विषयावर चर्चा करत असे. जे आपले असे जे आपण शिकतो ते पूर्णपणे समजून घेण्याकडे तिचे कला असायचे. सुरुवातीला तिचा थोडा वेळ गेला परंतु संकल्पना नीट समजल्यामुळे शिक्षण पूर्ण झाले. तिला आत्मविश्वास प्राप्त झाला आणि कामाच्या ठिकाणी ती अधिक योग्य रीतीने काम करते. जसं तुम्ही सांगितलं की शिक्षकांकडनं अनेकदा आपण माहिती घेतो, विविध प्रकारचे पुस्तकं अशाच रीतीने समजून घेतल्यामुळे मानसी आपल्या करिअरच्या दिशेने थोडी सिक्युअर झाली. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखादा जॉब म्हणजे शाळेत जॉब केला, त्यानंतर जॉब वगैरे शाळेच्या ठिकाणी एखादा जॉब केला, त्यानंतर आपल्याला म्हणजे त्यातून जो पेमेंट मिळतो त्याच सेविंग्स वगैरे आणि मग त्याचप्रमाणे. बरं ओके. आता मानसीच्या केसमध्ये अपॉर्च्युनिटी अशी की तिच्या बेसिक कन्सेप्ट ज्या होत्या त्या क्लिअर होत्या. त्यामुळे तिचा त्यात स्कोप जास्त वाढला. त्यामुळे तिला फील्ड नीट निवडता आली. त्यामुळे तिचं पुढे त्याच्यात म्हणजे तिला महत्त्व मिळालं. आणि त्याच्यामुळे तिची जी सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट वगैरे आहे तो वाढला. मग महत्त्वाचं काय वाटलं? महत्त्वाचं असं आहे की तिचं बेसिक ज्या कन्सेप्ट होत्या त्या क्लिअर होत्या. त्यामुळे तिला समजलं की तिला फील्ड कोणती घ्यायची आणि त्यामुळे तिचा स्कोप डिसाईड झाला. त्यामुळे तिचं करिअर डिसाईड झालं. ओके ओके व्हेरी गुड. अबाउट थर्ड ग्रुप, थर्ड रो? गुड मॉर्निंग सर. फर्स्ट गुड मॉर्निंग. येस. तर आम्हाला भेटलं होतं. दीपक यूज टू अटेंड सपोर्टिव्ह कोर्सेस, सेमिनार्स अँड वर्कशॉप्स लाईक वी आर डुईंग. तर त्यांनी त्याच्या सायकोलॉजी करिअरमध्ये त्याचा पूर्ण गोल ओरिएंटेड होता. तर त्यांनी त्याचा पूर्ण डीप स्टडी केला आधी. तर त्यांनी करून तो आमच्यासारखा स्टुडंट होता. तर त्यांनी सर्व त्यांचे अभ्यास, त्याचे टीचर्सचा सपोर्ट घेऊन सर्व काही केलं आणि 2 ते 3 वर्षात त्यांनी त्याच्या थेरपीज आणि सायकोलॉजिकल टेस्ट त्यांचे ॲप्लिकेशन्स स्टडी केले. तर त्याचा स्कोप इन फ्युचर खूप वाढलेला आहे. कारण की त्याला थिअरी माहिती आहे आणि त्याला थिअरी माहिती असल्यामुळे तो दुसऱ्यांना सांगू शकतो की असं असं आपण करू शकतो. करेक्ट.
बट त्याचे लिमिटेशन्स असे आले की आपण जो म्हणतो हँड्स ऑन एक्सपिरियन्स तो नाही भेटला त्याला. तर मग त्याला थिअरीज माहिती असून सुद्धा जर त्याला माहिती नाही की मी कसं काउन्सिलर बनू शकतो किंवा कोणाला काही सांगू शकतो, तर तो त्याचा भाग लिमिटेशन्स मध्ये आला. मग काय करायला पाहिजे दीपकने अकॉर्डिंग टू यू त्यांनी हँड्स ऑन एक्सपिरियन्स साठी? मोस्टली 6 months 8 months किंवा वर्षभरासाठी इंटर्नशिप किंवा आपण म्हणू शकतो एक MA किंवा PhD होल्डर जो काउन्सिलर करतो किंवा प्रॅक्टिस करतात त्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या केसेस जर स्टडी केल्या डेलीच्या तर त्यांना जो हँड्स ऑन एक्सपिरियन्स येईल तो ते त्या थिअरीजवर लावू शकतात, त्यांचे ॲप्लिकेशन्स करू शकतात. मग त्यांना जो त्यांनी तो 2 ते 3 वर्ष दिले आहेत त्या फील्डमध्ये त्यांना प्रॉपर त्याचा नॉलेज सोबत त्यांना सर्व काही करता येऊ शकतं. ओके ओके, व्हेरी गुड. अजून कोणी थर्ड रो पैकी? हॅलो सर. हॅलो. दीपक आहे ना, दीपक खूप सेमिनार्स वगैरे कार्यशाळा वेगवेगळे करत होता. मात्र त्यांनी ज्ञान घेतलं, फक्त नॉलेज घेतली पण प्रॅक्टिस नाही केली. तर त्याच्यामुळे त्याचा ज्ञान घेतलं पण कॉन्फिडंट आहे, आत्मविश्वास आहे त्याचा, दुसऱ्यांना आत्मविश्वास दिला. म्हणजे त्याच्याजवळ एखादा क्लायंट आला तर तो त्याला आत्मविश्वासाने म्हणजे बरा करू शकतो. म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास आला तर दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे बरे करता येईल. पण त्यांनी प्रॅक्टिस नव्हती केली, त्यामुळे त्याला प्रॅक्टिस अजून सुधारावं अजून आवश्यक आहे. ओके, अगदी बरोबर, करेक्ट. येस, फोर्थ वन. एक मिनिट, माईक घ्या प्लीज. गुड मॉर्निंग सर, आणि फर्स्ट ऑफ ऑल यू थँक्स, फार सुंदर तुम्ही विषय आम्हाला समजावून सांगितला. थँक्यू. पूजा टेक्नोसावी असल्यामुळे विविध ऑनलाईन माध्यम जसं झूम, गुगल मीट इत्यादी अगदी सहजरित्या वापरते. शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण करून तिने विविध लोकांसाठी ऑनलाईन काउन्सेलिंग आणि टीचिंग सुरू केले. अगदी सहजरित्या ती आता काम करते. सर, वरवर पाहता ही केस परिपूर्ण आहे, म्हणजे याच्यामध्ये तसं आम्हाला एकदम सुचत नाही आहे, म्हणजे डिसॲडव्हान्टेज. याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज म्हणजे ती जसं की आपण बघितलं स्कूल, कॉलेजेस, मिलिटरी जसं तुम्ही म्हणाल झूमवरनं हे करताय, ऑर्फनेज, ओल्ड एज होम आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस असे ती करू शकते. आणि या सगळ्याच्या तिला स्कोप आहे ऑनलाईन याच्यामध्ये, म्हणजे विविध प्रकारे ती मे बी मॉर्निंग सेशन, आफ्टरनून इव्हिनिंग सेशन ती करू शकते. त्यानंतर स्कोप पुन्हा त्याचे इंडस्ट्रीयल मध्ये आहे, ग्लोबली ती रिच होऊ शकते अनेक लोकांपर्यंत. याच्यामध्ये लिमिटेशन्स आम्हाला असं वाटलं, म्हणजे ओव्हर ग्रुप डिस्कशन करून, की इथे हे सगळं टेक्नोसॉवी आहे, ऑनलाईन आहे, तर पर्सनल टच थोडासा जो आपण काउन्सिलिंगमध्ये म्हणतो की 1-to-1 रीच, आणि मे बी आपण जसं म्हणतो की आय टू आय कॉन्टॅक्ट म्हणा, किंवा काही वेळेला टच रेंज सारखे इश्यू, अगदी प्रॅक्टिकल. तर स्क्रीन डिस्टर्बन्स आहे, म्हणजे स्क्रीन बॅरियर आहे. त्यानंतर इलिटरेट पीपल जे असेल की जे टेक्नॉलॉजी तितके वापरू शकत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचणं थोडंसं तिला अवघड होऊ शकेल. मग काय करायला हवं तिने? हा भाग ओव्हरकम करायचा असेल, कमी करायचा असेल? म्हणजे तिने शी कॅन गो टू स्कूल्स, म्हणजे कुठेतरी ती तिच्या ऑनलाईन ह्याच्या बरोबरच काही वेळेला ती ऑफलाईन सेशन्स घेऊ शकते, म्हणजे जाऊ शकते आणि स्वतःचं क्षितिज वाढवू शकते. असं आहे. करेक्ट. ओके, अजून काही सुचतंय? फोर्थ रो. सो काही क्वेरी काय? ती स्वतःला अपग्रेड पण करू शकते अजून सेशन्स करून. अजून आहे, खरंय, की जेणेकरून तिचा स्कोप अजून वाढेल. बरोबर. ह्याला 1-2 गोष्टी अशा पण करता येतील. BA MA हे करत असताना किंवा इवन झाल्यावरती, एक म्हणजे बँगलोरला निम्हान्स आहे, वेल्लोरला CCC नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे, ख्रिश्चन काउन्सिलिंग सेंटर म्हणून, किंवा अन्य जे काही वेगवेगळ्या ठिकाणचे असे इन्स्टिट्यूट्स. इवन पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी नावाचं जे इन्स्टिट्यूट आहे की जिथे तुम्ही रिसर्च किंवा
टेस्टिंग रिलेटेड काही असे कोर्सेस अटेंड करू शकतात. समजा तुमचा एखादा 4, 5, 6 जणांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाचे इंटरेस्ट हे वेगवेगळे आहेत. असे 2-3 जण की त्यांना टेस्टिंग जास्त आवडतं, 1-2 जण असं आहेत की त्यांना काउन्सिलिंग जास्त आवडतं किंवा अपिलिंग वाटतं, 1-2 जण असतील की ते सायकोलॉजीतलंच रिसर्चमध्ये स्वतःला आणखीन एक्सप्लोर करायची खूप इच्छा आहे. ह्यामधल्या 3-4 वर्षामध्ये ह्या 5-6 जणांनी बाहेर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे काही कोर्सेस किंवा ट्रेनिंग अटेंड केलं, इक्विप केलं, आणि 3 वर्षांनी जर ही 5 जणांची टीम परत इथे नाशिकला आली, तुमच्या 5 जणांची एक सायकोलॉजीची फर्म इथे नाशिकमध्ये सुरू होऊ शकते, जिथे अंडर वन रूफ लोकांना सायकोलॉजीच्या मॅक्झिमम सर्व्हिसेस मिळू शकतील. काही वेळेस असंही होतं, एखादी व्यक्ती खूप चांगलं टेस्टिंग असेसमेंट करते, पण रिपोर्ट रायटिंग आणि काउन्सिलिंगला एक तर त्या व्यक्तीला तेवढा वेळ देता येत नाही, काही कारणानं ते जमत नाही. काही जण काउन्सिलिंग खूप चांगलं करतात, पण ते असेसमेंटमध्ये थोडेसे मागे पडतात. अशा वेळेस अशी टीम जर एकत्र ती सर्व्हिस देऊ शकत असेल, पुढच्या 4-5 वर्षांचा जर आपण विचार केला तर आत्तापासून इथे स्कोप खूप आहे तसं. ठीक आहे. सो जे काही मागचं अर्धा-पाऊण तास आपण डिस्कस केलं, ह्या सगळ्यातून तुम्हाला काय जाणवलं, काय महत्त्वाचं किंवा काय वेगळं असं मिळालं जो 1 तास तुम्ही दिला आज? हां 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 बरोबर. करेक्ट. हो हो. बरं, अजून काही? हो हो. हां हां. बरं बरं. हो. करेक्ट करेक्ट, अगदी बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद सर. खुलं मन आणि सकारात्मक विचार म्हणजे सुखी जीवन आणि यश अपार. आपल्यात सकारात्मक विचार रुजवण्यासाठी, अर्थात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ आपल्याशी संवाद साधत आहेत. मला कल्पना आहे 1 तास झालेला आहे सुरू होऊन. तुमची सायकोलॉजी जरा वेगळी असणार आहे आता, पण तरीसुद्धा आधी मी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे आपले पाहुणे तन्मय जोशी, रारावीकर मॅडम, कमानकर मॅडम, त्याचबरोबर प्रकाश आव्हाड, शिल्पा धनवटे आणि रेखा जयस्वाल यांचे आधीच आभार मानते. अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी अरेंज केलेला आहे. सायकोलॉजीशी माझा संबंध हा होता हे मला आत्ताच्या या व्याख्यानानंतर कळलं. ते असं म्हणजे काही वर्षांपूर्वी माझी स्वतःची एक सिटी एन्जिओग्राफी करण्यात आली, पुण्यामध्ये होती ती. आणि आता तुम्हाला प्रश्न पडेल, ह्या सिटी एन्जिओग्राफी ही हार्टसाठीची म्हणून करण्यात आलेली, त्याचा आणि मानसशास्त्राचा किती जवळून संबंध होता. त्यावेळेस एक रेडिओ आयसोटोप जो अगदी थोडा वेळ आधी टाटा इन्स्टिट्यूटमधनं पुण्यामध्ये आणला गेला होता, जो मला इंजेक्ट करायचा होता, आणि त्याच्यानंतर त्यांना तो जो काही ग्राफ मिळायचा म्हणजे काय कॅपिलरीज त्याच्यामधले ब्लॉकेज वगैरे वगैरे ते त्यांना कळणार होते.
आता हे सगळं करत असताना त्यांना माझा पल्स रेट एक ठराविक हवा होता, तेव्हाच तो रेडिओ आयसोटोप ते आतमध्ये टाकू शकत होते. आणि तो त्या क्षणी जर मिळाला नसता तर ती टेस्ट झाली नसती. त्या दिवशीचा तो आयसोटोप काही मिनटात तो डिग्रेड होणार होता म्हटल्यावर तो दिवस गेला असता. मला पुण्यात परत मुक्काम करावा लागला असता. दुसऱ्या दिवशी तो परत टाटाहून आल्यावर ते जे न्यूक्लिअर सेंटर आहे तिथनं तो आल्यावर परत ती टेस्ट करावी लागणार होती. तेव्हाही गॅरंटी नव्हती की माझा तो पल्स रेट मिळेल किंवा नाही. तिथे एक सायकॉलॉजिस्ट म्हणजे क्लिनिकल सायकॉलॉजीचा माणूस अपॉइंट करण्यात आलेला होता. त्यांनी मला एकतर त्या मशीनमध्ये आतमध्ये घातल्यानंतर मुळात भीती वाटत असते, हे नॉर्मल नसतं, कारण हे सगळं भला मोठा तो डोम आतमध्ये आपल्याला सरकवलेलं, त्या रूममध्ये कोणीच नाही कारण त्यांच्यावर रेडिएशन नको म्हणून ते दुसरीकडे कुठेतरी बसलेले असतात, पण तिथून ते आपल्यावर लक्ष ठेवून असतात. आणि तिकडूनच ते काय म्हणजे मशिनरी होती माहीत नाही, ते तो आयसोटोप माझ्यामध्ये टाकणार होते. आता इतकी भयावह, ही काही नॉर्मल परिस्थिती नव्हती. म्हटल्यावर माझा पल्स रेट कुठे निघून गेलेला होता की हे आपलं काहीतरी भयंकर चालू आहे आणि याच्यातनं काहीतरी अजून म्हणजे पुढे काय काय वाढून ठेवलेलं आहे. त्यांना तो रेटच मिळत नव्हता. तर तो क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट जो शेजारच्या रूममध्ये त्यांनाही बसवलेलं होतं, तिथून ते याच्यावर माईकवर बोलत होते आणि मला फक्त ऐकू येत होतं. त्याच्यात ते म्हणत होते की तुमच्या आयुष्यातल्या ज्या तुमच्यासाठी आनंददायी अशा गोष्टी होऊन गेलेल्या असतील, तुम्ही त्या आठवत राहा, तुम्ही त्या आठवत राहा. मला फक्त तो डोम, तो भयंकर तो नजारा तो दिसत होता. मी डोळे बंद केले आणि जुनं आठवायला सुरुवात केली की मला कशाने खूप आनंद झाला होता. मी माझा नातू आठवला, त्याच्या त्या बाललीला, त्याच्यामध्ये तो जे काही मजेशीर गोष्टी करत गेला होता ते आठवायला सुरुवात केली आणि माझा तो रेट नॉर्मल झाला आणि एकदाचा तो आयसोटोप आतमध्ये गेला. तर म्हणजे मेंदूचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा किती जवळचा संबंध आहे. क्लिनिकल सायकॉलॉजी जी तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितली, तर त्याचं उदाहरण मला हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा बघायला मिळालेलं. त्याच्या आधी माझा दृष्टिकोन या विषयाबद्दल बऱ्यापैकी निगेटिव्ह असा होता की पुणे विद्यापीठात शिकत असताना माझ्या ज्या रूम पार्टनर होत्या, दोघी सायकॉलॉजीच्या MA सायकॉलॉजी करणाऱ्या होत्या आणि त्यांचं वर्तन मला एकदम प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं. म्हणजे मी मायक्रोबायोलॉजीची मला जरा म्हणजे रात्रीपर्यंत बसून अभ्यास करायची सवय आणि ह्या मुलींचं जरा वेगळंच चाललेलं आहे असं मला उगाच वाटत असायचं. म्हणजे त्यांचे इंटरेस्ट वेगळे. त्याच्यातली एक डान्सर पण होती, ती रस्त्याने चालतानासुद्धा म्हणजे नॉर्मल बिहेवियर नाही वाटायचं. ठीक आहे, तू डान्सर आहे, पण रूममध्ये येतानासुद्धा तिचे ते हातवारे वगैरे करतच एंट्री, बसल्यासुद्धा ती त्या जगामध्ये असायची. तर हे सायकॉलॉजीचं काहीतरी बिघडलेलं प्रकरण आहे असं यांनी मला रिक्वेस्टही एकदा केली होती. तुम्हाला प्रॅक्टिकल्सला मॉडेल्स लागतात, तर त्यांचं मॉडेल व्हायला मी पूर्णपणे नकार दिला होता की त्या रिक्वेस्ट करायच्या की त्यांना दरवेळेस नवीन लोकं लागायची. पण मला शेवटी मी रूम बदलून घेतली होती या मुलींमुळे. तर अशा त्या माझ्या 2 सायकॉलॉजीच्या पार्टनर, हा माझा जुना अनुभव आणि नंतर मात्र आलेले माझे हे असे अनुभव. थोडंसं ह्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी अजून थोडंसं वाचायला सुरुवात केली, कारण मी पूर्णपणे मायक्रोबायोलॉजीमध्ये घुसलेली प्युअर सायन्सची. तर म्हटलं थोडंसं एवढ्या कार्यक्रमाला चाललो आहे, सर आता काय काय सांगणार, मला इथे बोलायला उभं करणार, तर मला थोडंफार माहीत पाहिजे. म्हणून मी ते आपलं नेहमीप्रमाणे आपले गुगल मित्र जे आहेत त्यांची मदत घ्यायचा प्रयत्न केला आणि पहिलीच ओळ आली, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास. आणि तिथेच माझी दांडी उडाली की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. पण काही नाही, खूप महत्त्वाचं आहे. डिप्रेशनमध्ये जाणारी मंडळी, सुसाईड करणारी मंडळी, त्यांना जर वेळच्या वेळी तुमच्यासारखे लोक मिळाले तर ते वाचू शकतायत. हा एक भाग सगळं काही क्युरेबल आहे, फक्त वेळच्या वेळी ते मिळायला पाहिजे आणि ही लोकं वेळच्या वेळी तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. खरोखर खूप महत्त्वाचं शास्त्र आहे हे. त्याच्यामध्ये मी अजून शिक्षण तुम्ही पुढचं सांगणारच आहात, तरी एकदा त्याच्या पाठोपाठ गेली तर आता त्यांनी असं म्हटलेलं होतं की MSc MPhil सायकॉलॉजी हा
त्याच्यामध्ये सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकतो, MBBS असेल तर सायकियाट्रिस्ट वगैरे. पण MPhilच बंद केलेले आहेत आता, जे NEP-नुसार MPhil बंद करण्यात आले. मग आता तुम्हाला पर्याय काय, तर डायरेक्ट PhDकडे जाणं हाच राहिलेला आहे. पण मॅडमना विचारलं, त्या बोलल्या 1-2 ठिकाणी या विषयासाठी MPhil अजूनही त्यांनी चालू ठेवलं आहे. पण ते UGCचे नियम हे सगळ्यांना एकसारखे असणार आहेत, त्याच्यामुळे तो ऑप्शन जवळपास गेल्यात जमा आहे असं माझ्या लक्षात आलेलं. बरोबर आहे ना हे? हां, तर याला सायडी म्हणतात मला वाटतं ना, सायडी. हां, तर ते एक मला माझं ज्ञान वाढलेलं. मला जे माहीत आहे त्याच्यातलं शेवटचा भाग मी सांगेल. कुठल्याही क्षेत्राला ते लागू पडतं, म्हणून ते तुम्हालाही लागू पडतं. मूकचे कोर्सेस करा, जो सगळ्यात चांगला. म्हणजे तुमचे टीचर्स तर तुम्हाला ज्ञान देतच राहणार आहेत, पण त्याच्याबरोबर फावल्या वेळात अजून तुम्हाला ॲड ऑन करायचं असेल तर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. तर ह्याच्यासाठी मी तेही सर्च करून पाहिलं. मला माझे सायन्सशी माहीत होते, तसे याच्यातही कोर्सेरा त्याच्यावर अवेलेबल आहेत. बिहेवियरल सायन्स, क्लिनिकल सायकॉलॉजी. तर मूकचे ते कोर्सेस जरूर करा. EDX, EduX म्हणतात किंवा EDX, त्याच्यावर ते अवेलेबल आहे. उदेमी की त्याच्यावर बरेच सारे अवेलेबल आहे. हे का करायचे तुम्हाला तुमचे टीचर्स अगदी व्यवस्थित सांगतील. जगातलं लेटेस्ट ज्ञान देणारे आपण ज्या विद्यापीठांमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकत नाही आहे, येल युनिव्हर्सिटी घ्या, हार्वर्ड घ्या, ऑक्सफर्ड घ्या, आपण तिथे जाणार नाही. आपलं SVKT महाविद्यालय आणि त्याच्यानंतर जर पुढे जायचंच ठरलं तर वेगवेगळे तुम्हाला डिप्लोमा कोर्सेस वगैरे, याच्या पलीकडे आपली मजल जाणार नाही आहे. मग एवढ्या मोठ्या विद्यापीठाच्या प्रोफेसरचं ज्ञान तुम्ही कसं मिळवणार? तर तुमच्या हातातच तो मोबाईल आहे, त्याचा डेटा पॅक योग्य कामासाठी वापरा. काय तर हे कोर्सेस करा, त्याने खरोखर तुम्हाला म्हणजे अतिशय चांगल्या लोकांकडनं मार्गदर्शन मिळतं. व्हिडिओज असतात, लँग्वेज जर बॅरियर असेल तर खाली टायटल्स पण दिसत असतात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणि सगळ्यात महत्त्वाचे, त्यांचे समजा 4 मॉड्यूल्स असतील, तुम्ही हे सगळे सेल्फ पेस्ड असतात. म्हणजे तुम्हाला मध्यरात्री 2 वाजता जरी वाटलं की चल मी जरा पुढचं मॉड्यूल करून घेते, तरीसुद्धा त्यावेळेस ते तिथेच अवेलेबल असतात. म्हणजे हे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला पाहिजे तेव्हा करता येण्यासारखे हे कोर्सेस आहेत. या सगळ्यामध्ये एक अशी छानपैकी हे टाकली आहे की त्यांची मधून एक्झाम असतात, MCQs असतात. ते पास झाल्याशिवाय, ते सोडवल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. मग याच्यात फायदा असा की जर येत नसेल आन्सर, परत मागे जा, ते व्हिडिओ बघा, ते ऐका, वाचा. ह्याला कॉपी करणं म्हणत नाही, कारण ते शोधताना आपलं ॲन्सर अजून 4 गोष्टी माहीत होतात. बरोबर आहे? त्याच्यामुळे हमखास माणूस पास तर होतोच होतो, प्लस नॉलेज गेन ह्याच्यामध्ये होतं. हे काही सगळीकडेच खूप महागडे कोर्सेस असतील असं अजिबात नाही आहे. तुमचं जर नॉलेज तुम्ही तुमच्या विषयातलं दाखवलं, आपण सगळे डेव्हलपिंग कंट्रीजमधले आहोत, आपल्याला स्कॉलरशिप्स असतात. मी स्वतः हे कोर्सेस केलेले आहेत. $50चा कोर्स अगदी $5मध्ये मिळवला, माझं ज्ञान दाखवून. तुम्हीसुद्धा तुमच्या विषयातलं ज्ञान दाखवून त्याच्या फीज कमी करू शकतात. बऱ्याचदा तर फ्रीमध्ये पण मिळतात. त्याच्यामुळे जरूर हे कोर्सेस करा. ज्ञान वाया जात नाही, झाला तर फायदाच होतो. आणि पुढे जाण्यासाठी जर सरांनी तेच सगळं सांगत होते, इच्छा असेल तिथे मार्ग आहे. इथलं ज्ञान तुम्हाला अजून जास्त वाढावं वाटत असेल, जरूर ते कोर्सेस करा, आपापल्या वेळेनुसार करा. बस मी एवढंच माझं याच्या संदर्भातलं ज्ञान आहे ते सांगून झालं. मला वाटतं थांबावं. तुम्ही सगळे शांतपणे ऐकत होते, मला तेही एक छान वाटलं. हॉल भरवायच्या नादात कोणालाही आणून बसवणं मला कधीच पसंत नाही आहे. ज्याला इच्छा आहे शिकायची त्यानेच इथे बसावं. मॅडमने अगदी तंतोतंत ते पाळलं. कॉमर्स, सायन्स कोणीच अजून जास्तीचे बसवून वर्ग भरवला नाही. त्याच्याबद्दल मॅडमचं एक अभिनंदन. आणि मला वाटतं थांबावं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅम. सगळ्या चांगल्या गोष्टींची परतफेड करायची नसते, कृतज्ञतेपोटी मात्र धन्यवाद म्हणायचे असते. कार्यक्रमाची सांगता करूया आभार प्रदर्शनाने. प्रकाश आव्हाड यांना विनंती की त्यांनी उपस्थितांचे आभार मानावे.
SVKT महाविद्यालय मानसशास्त्र विभाग आयोजित आजचं जे व्याख्यान होतं मानसशास्त्रातील व्यवसायाच्या संधी. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर जर करायचं असेल तर सरांनी आपल्याला एक त्रिसूत्री सांगितलेली आहे. ते म्हणजे वाचन आणि विशेष म्हणजे पुस्तकांचं वाचन, जे की आजकाल होत नाही. त्यानंतर वाचन करत असताना तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर असणं, याच्यावर सरांनी फार जास्त भर दिलेला आहे. आणि त्याचबरोबर सोर्स म्हणजे आपले शिक्षक असतील किंवा आजकाल इंटरनेट आहे, अनेक टेक्नॉलॉजीज आहेत, त्याची मदत घेऊन तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडू शकता. आणि करिअर करत असताना सायकोलॉजी विषयाबद्दल सरांनी जे सांगितलं आहे की तुम्ही एक विशिष्ट असं क्षेत्र निवडा. त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट असतील, इंटेलिजन्स असेल किंवा प्री मॅरिटल काउन्सिलिंग असेल, मॅरिटल काउन्सिलिंग असेल, असे अनेक क्षेत्र आहेत. सर, खरंच तुम्ही जे आज आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या व्याख्यानातून जे ज्ञान दिलेलं आहे ते खरंच उपयोगी पडणारं आहे. आणि खरंच आमच्या विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या व्याख्यानामुळे एक पॅशन क्रिएट झालेलं आहे असं मला तरी वाटतं. आणि ते पॅशन तुम्ही टिकून ठेवावं, तर तुम्हाला खरंच तुमच्या जीवनामध्ये चांगलं करिअर करता येईल. मी डॉक्टर तन्मय जोशी सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ मॅडम यांचंही मनापासून मी आभार मानतो, कारण त्यांनी अगोदर सांगितलं की सायकोलॉजीची एवढी आवड नव्हती, त्या मायक्रोबायोलॉजीच्या आहेत, पण त्यांना आवड कशी निर्माण झाली हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रद्धा रारावीकर यांचेही खूप आभार, कारण त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याचबरोबर प्राध्यापक प्रियंका कमानकर मॅडम, तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या शिल्पा आणि रेखा यांचे पण खूप आभार मानतो. त्याचबरोबर UG आणि PGचे विद्यार्थी यांनीसुद्धा जवळपास मागच्या 1 ते 1.5 तासापासून अगदी छानपणे हे व्याख्यान ऐकून घेतलं. त्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर कोणी ज्ञात अज्ञात राहिला असेल त्या सर्वांचे आभार मानतो. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या वतीने मी आज असं सांगतो की हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. धन्यवाद.